नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशात तुरीचं उत्पादन सलग चौथ्या वर्षी यंदा कमी राहणार आहे. पण सध्याची परिस्थिती काय आहे तर तुरीचा बाजारभाव हमीभावापेक्षा किमान 1200 ते 1500 रुपयांनी कमी दिसतोय. आता राज्यातल्या काही बाजारांमध्ये नवी तूर दाखल झाली आहे, परंतु कर्नाटक आणि गुजरातमध्ये नव्या तुरीची आवक वाढलेली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सध्याचा तुरीचा बाजारभाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. आता या दोन्ही राज्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावानं खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र अजून हमीभावानं खरेदीच्या कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. मग यंदा महाराष्ट्र सरकार तुरीचं देखील सोयाबीन करणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. एकंदरीतच आपण आतापर्यंत तुरीचा बाजारभाव जर बघितले तर तुरीचे बाजारभाव ऑफ सीझनमध्ये म्हणजे की जेव्हा बाजारामध्ये तुरीची आवक कमी असते त्यावेळी देखील यंदा कमीच राहिलेले आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या वर्षी देशातलं तुरीचं उत्पादन कमी झालं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु सरकारनं विक्रमी आयात करून देशामध्ये तुरीचा पुरवठा वाढवला होता. त्यामुळं झालं असं की उत्पादन कमी झाल्यानंतर बाजारात जी काही टंचाई निर्माण व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. बाजारामध्ये तुरीचा पुरवठा चांगला राहिला आणि याचा थेट दबाव आपल्या तुरीच्या बाजारावरती आला होता. मग आता यंदा काय परिस्थिती राहू शकते, सरकारचं तूर आयातीचं धोरण नेमकं काय, देशातलं उत्पादन काय सांगतंय, गुजरात आणि कर्नाटकमध्ये नेमकं तूर खरेदीचं काय सुरू आहे, त्या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता सुरुवातीला आपण बाजारभाव बघूयात. सध्या तुरीचे बाजारभाव हे गुणवत्तेनुसार आपल्याला अगदी 5900 रुपयांपासून ते 6800 रुपयांपर्यंत दिसून येत आहेत. जी चांगल्या गुणवत्तेची तूर आहे ती 7000 देखील विकली जाते, परंतु अशी तूर बाजारामध्ये सध्या कमी उपलब्ध आहे. कर्नाटक आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये नव्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. कर्नाटकमध्ये आपल्या तुलनेमध्ये तूर काहीशी लवकर बाजारामध्ये येते, कारण तिथं लागवड आपल्या तुलनेत काहीशी लवकर होते. कर्नाटकच्या बाजाराचा जर आपण आढावा घेतला तर डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणात बाजारात येत असते. म्हणजे डिसेंबरमध्ये आवकेचा दबाव वाढायला सुरुवात होते. तशी परिस्थिती सध्या कर्नाटकमध्ये आहे. आता कर्नाटकमध्ये जेव्हा सुरुवातीला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बाजारामध्ये तूर दाखल झाली होती तेव्हाच बाजारभाव नेमके काय राहतील याचे संकेत मिळत होते. कारण कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांना 5000 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळत होता, कारण ओलावा जास्त होता, साहजिकच त्यावेळेस गुणवत्ता कमी होती. परंतु कर्नाटक सरकारनं पुढाकार घेतला, केंद्राकडे पाठपुरावा केला आणि तूर खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये यंदा 9,40,000 टन एवढं तूर खरेदीचं उद्दिष्ट आहे आणि कर्नाटक सरकारनं राज्यातल्या 13 महत्त्वाच्या तूर उत्पादक जिल्ह्यांमध्ये खरेदी सुरू केली आहे. यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यामधले कलबुर्गी आहे, यादगीर आहे, चित्रदुर्ग आहे, असे 13 जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये कर्नाटकमध्ये उत्पादन चांगलं होतं. गुजरातमध्ये देखील हमीभावानं तूर खरेदी 22 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांची नोंदणी देखील चालू झाली आहे. आता कर्नाटक आणि गुजरातनं आघाडी घेतली की आपल्या तूर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी. आता महाराष्ट्रामधल्या देखील काही बाजारांमध्ये तुरीची आवक कमी अधिक प्रमाणात का होईना सुरू झाली आहे. बहुतांश भागांमध्ये तूर काढणे चालू झाले, काही भागांमध्ये अजून देखील तूर वाढलेली नाही आहे. तुरीच्या शेंगा अजून काही भागामध्ये पक्व होत आहेत, परंतु एकंदरीतच पुढच्या महिनाभरामध्ये बाजारात तुरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होईल. आता आपल्या महाराष्ट्र सरकारचं आपण जर खरेदीचं आत्तापर्यंतचं धोरण बघितलं किंवा आपण जर सोयाबीनचा अनुभव बघितला तो अनुभव खूप वाईट आहे. कारण अजूनही म्हणजे मागच्या 1-2 दिवसांमध्ये काही खरेदी केंद्रांना मंजुरी दिली, त्या ठिकाणी नेमकी खरेदी किती होणार सोयाबीनची हा देखील मुद्दा आहे. आता सोयाबीन खरेदीचं रडगाणं अजून संपलेलं नाही, नेमकं तूर खरेदीचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकारनं जर समजा केंद्र सरकारकडून लगेच खरेदीचं उद्दिष्ट मंजूर करून घेतलं आणि शेतकऱ्यांची नोंदणी आत्तापासून सुरू केली तर कदाचित वेळेवरती खरेदी सुरू होईल. जर हमीभावानं तुरीची खरेदी वेळेवर सुरू झाली तर त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. अन्यथा सोयाबीन उत्पादकांसारखं वाट पाहून शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये आपला माल विकण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती देखील काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. आता हे झालं हमीभावानं खरेदीचं. बरं, मग आता बाजारभावाचं काय गणित आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विक्रमी आयातीमुळं देशामध्ये तुरीचा पुरवठा चांगला आहे. गेल्या वर्षात म्हणजे 24-25मध्ये देशामध्ये विक्रमी तुरीची आयात झाली होती. जवळपास 12,23,000 टन एवढी तुरीची आयात देशामध्ये झाली होती. ही आत्तापर्यंतची विक्रमी आयात आहे. या विक्रमी आयातीमुळे झालं काय तर गेल्या वर्षी उत्पादन कमी राहून देखील, म्हणजे गेल्या वर्षीच नाही तर त्याच्या आधीचे 3 वर्ष देखील तुरीचं उत्पादन कमीच होतं, परंतु आयातीमुळे देशात जेवढा पुरवठा लागतो तेवढा पुरवठा झाला होता. परिणामी टंचाई निर्माण होऊन जी काही वाढ व्हायला पाहिजे होती त्यानुसार दरामध्ये वाढ झाली नाही. 23-24 हंगामामध्ये आपल्याला तुरीच्या दरामध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर सरकारनं तूर आयात जी खुली केली ती आत्तापर्यंत कायमच आहे. देशामध्ये तुरीचा साठा देखील उपलब्ध आहे, दुसरीकडे आयात देखील चालू आहे
आतापर्यंतच्या 6 महिन्यांमध्ये जवळपास 7 लाख टन एवढी तुरीची आयात झाली आहे। अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षी एवढी म्हणजे विक्रमी आयात होणार नाही, परंतु देशात जेवढी टंचाई भासेल किंवा जेवढी तूर लागेल तेवढा पुरेशी आयात देशामध्ये होईल, म्हणजे देशात तुरीचा पुरवठा यंदा देखील चांगला राहू शकतो। त्यामुळे खुल्या बाजारावरती याचा दबाव राहणार आहे। आतापासूनच बाजारभाव की ज्या काळामध्ये खरं तर बाजारामध्ये तुरीची आवक कमी असते, या काळामध्ये मागच्या 1-2 महिन्यांपासून तुरीचे बाजारभाव हे कमीच आहेत। त्यामुळे जेव्हा आवकेचा दबाव वाढेल तेव्हा बाजारभावावर देखील दबाव राहील याची दाट शक्यता आहे। त्यामुळे खरं तर शेतकऱ्यांना यंदा हमीभावाची गरज आहे। आता हा हमीभाव शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारनं तातडीनं आणि वेळेत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणं गरजेचं आहे। आता जर वेळेमध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांच्या तुरीची प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली तर तूर उत्पादकांना चांगला दिलासा मिळणार आहे आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांनी देखील यंदा किमान हमीभावानं आपलं तूर विक्रीचं टार्गेट ठेवावं, जेणेकरून आपल्याला किमान 8,000 रुपये मिळतील। केंद्र सरकारने यंदा तुरीसाठी 8,000 रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे आणि सध्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा किमान 1,200 ते 1,500 रुपये एवढा कमी आहे। आवकेचा दबाव वाढल्यानंतर बाजारभाव याच पातळीच्या दरम्यान किंवा काहीसे कमी होण्याची दाट शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये बाजारभावानुसार तूर विक्री करणं आपल्याला यंदा परवडणार नाही। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा एकतर देशामध्ये तुरीची लागवड झालेली आहे, दुसरीकडं जो काही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस झाला, ऑक्टोबर महिन्यात तर संपूर्ण राज्यात पाऊस झाला, नोव्हेंबर महिन्यात देखील मराठवाडा आणि विदर्भातल्या तूर उत्पादक काही पट्ट्यामध्ये पाऊस झाला होता, याचा फटका त्याच वेळेस आपल्या तूर पिकाला बसलेला होता। त्यानंतर मागच्या काही दिवसांमध्ये जे काही अचानक तापमानामध्ये चढउतार दिसून आले, म्हणजे मध्यंतरी अचानक ऊन वाढलं होतं, परत मागच्या काही आठवड्यांपासून आपल्याला थंडी जाणवते, थंडी देखील जास्त आहे, थंडीच्या लाटांचं प्रमाण देखील जास्त आहे आणि या बदलत्या वातावरणाचा आपल्या तूर पिकावर देखील परिणाम दिसूनच येतोय। जी तूर उशिरा लागवड झाली ती तूर आता या कचाट्यामध्ये सापडलेली आहे, म्हणजे यंदा देखील उत्पादकता कमीच राहण्याची शक्यता आहे। आता सरकारनं जो काही पहिला अंदाज व्यक्त केला आहे त्या अंदाजानुसार देशामध्ये सरकारचं म्हणणं आहे की 36 लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादन होईल। गेल्या वर्षी तुलनेमध्ये जवळपास 25 ते 27,000 टनांच्या दरम्यान उत्पादन कमी राहील असा अंदाज आहे, परंतु बाजारामधल्या अभ्यासक आणि उद्योगांच्या मते यापेक्षा उत्पादन कमी राहू शकतं। आता सरकारचं जे काही आयातीचं धोरण आहे तर ते मुक्त आयात धोरण आहे, म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत तूर आयातीवर कुठलाही कोटा नसेल आणि कुठलंही आयात शुल्क नसेल। त्यामुळं आयात यंदा देखील पुरेशी होण्याची दाट शक्यता आहे आणि याचाच परिणाम आपल्या तुरीच्या बाजारावरती राहणार आहे। आता सरकारनं जर शेतकऱ्यांना म्हणजे तूर उत्पादकांना यंदा दिलासा दिला तर कदाचित पुढच्या वर्षी तुरीचं उत्पादन काहीसं वाढू शकतं, शेतकरी तूर लावू शकतात। जर समजा सरकारनं वेळेत खरेदी केली नाही, शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही तर पुढच्या वर्षी देखील तुरीचं उत्पादन कमी होऊ शकतं अशी भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। एकीकडे सरकारनं शेतकऱ्यांसाठी कडधान्य मिशन जाहीर केलं, या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100% तूर खरेदीची गॅरंटी दिली आहे, परंतु गेल्या वर्षी आपण अनुभव घेतला की शेतकऱ्यांची 100% तूर खरेदी केलीच नाही। एकतर खरेदीची प्रक्रिया उशिरा सुरू केली जाते, त्यानंतर खरेदी केंद्रांवरती अनंत अडचणी असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत आपली तूर विकता येत नाही। आता शेतकऱ्यांची अडचण असते की शेतकऱ्यांना पीक निघाल्यानंतर लगेच आपलं पीक विकावं लागतं आणि या परिस्थितीमध्ये जर तुरीचे बाजार कमी असतील तरी देखील शेतकरी जास्त दिवस थांबू शकत नाहीत। त्यामुळं यंदा सरकारनं जे काही गॅरंटी दिली की 100% तूर खरेदी केली जाईल, ही गॅरंटी तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा सरकार तुरीची वेळेवरती खरेदी सुरू करेल आणि खरेदी केंद्र जास्तीत जास्त सुरू करेल, तेव्हा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। आता कर्नाटक आणि गुजरातमध्ये तसं पाहिलं तर यंदा तूर खरेदीला उशीरच झाला असं तिथले शेतकरी म्हणतात। शेतकऱ्यांनी कर्नाटकमधल्या काही भागांमध्ये अक्षरशः आंदोलन केले होते की हमीभावानं तुरीची खरेदी सुरू करावी। तिथल्या राज्य सरकारनं केंद्राकडे अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर शेवटी त्यांना मंजुरी मिळाली आणि तिथं आता खरेदी सुरू झालेली आहे। महाराष्ट्र सरकारनं देखील जर आतापासूनच ही प्रक्रिया सुरू केली, म्हणजे केंद्राकडे तूर खरेदीचं उद्दिष्ट जर मंजूर करण्याची प्रक्रिया आतापासून चालू केली तर जानेवारी महिन्यामध्ये तुरीची नोंदणी सुरू होईल, शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होईल आणि जानेवारी महिन्यामध्ये खरेदी सुरू करता येईल। परंतु सोयाबीनची आत्तापर्यंतची आपण प्रक्रिया पाहिली तर एकंदरीतच सरकारच्या या उद्दिष्टावरच संशय येतो। महाराष्ट्रामध्ये यंदा हमीभावानं सोयाबीनची खरेदी सुरू आहे। आतापर्यंतची खरेदीची प्रक्रिया जर आपण बघितली तर शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन येऊन जवळपास 3 महिने झाले आणि खरेदीचे आतापर्यंत उद्दिष्ट हे जवळपास 10 ते 12% दरम्यान साध्य झाले। यंदा महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये 18,50,000 टन सोयाबीन खरेदी करू एवढं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, त्यापैकी 11 ते 12% आतापर्यंत खरेदी झाली। म्हणजे उद्दिष्ट ठेवायला सरकार काही ठेवू शकतं, म्हणजे सोयाबीन असेल किंवा तूर असेल, परंतु उद्दिष्ट साध्य होणार का, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार नेमकी कशी खरेदीची प्रक्रिया राबवतं ते देखील तेवढंच महत्त्वाचं असतं।
आता सोयाबीनची अनेक शेतकऱ्यांची मातीच झालेली आहे. म्हणजे अनेक शेतकऱ्यांना अगदी 4,000 खुल्या बाजारामध्ये सोयाबीन विकावं लागलं. आता सरकार तूरची देखील माती करणार आहे का, की दिलेल्या गॅरंटीनुसार 100% तूर खरेदी करणार, हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळणारच आहे. तूर खरेदीच्या संदर्भात किंवा तूर बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.